तुम्ही निवडणुकीच्या नंतर 15 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस सोडाल असा आरोप होतोय. खरंच तुम्ही 15 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार आहात? नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. जुन्या भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने वार करून खून करण्यात आला, तर दुसरा तरुण जखमी झाला आहे. ही घटना सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एलवडी तालुका खेड येथे घडली. योगेश धाकतोडे वय वर्ष 32 असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणात महेश विलास धाकतोडे वय वर्ष 29 राहणार हिंजवडी यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमोल पोपट वाघ वय वर्ष 30 राहणार एलवाडी तालुका खेड या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा भाऊ योगेश धाकतोडे आणि त्याचे मित्र जुन्या भांडणाचा जाब विचारण्यासाठी आरोपीच्या घरी गेले होते. हे भांडण सोडवत असताना आरोपीने योगेश धाकतोडे याच्या बरगड्यांजवळ चाकू खुपसून त्याचा खून केला, तर आणखी एकावर वार करून त्याला जखमी केले. या घटनेची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचू नये याची खबरदारी घेण्यात आली होती. प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार खून झालेला योगेश धाकतोडे आपल्या मित्रांसोबत काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाबाबत जाब विचारण्यासाठी आरोपीच्या घरी गेला होता. पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार सुरुवातीला दोन्ही बाजूंमध्ये वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र बोलणं वाढत गेलं तसं वातावरण तापत गेलं. याच दरम्यान आरोपी अमोल पोपट वाघ याने अचानक चाकू काढत योगेशच्या बरगडीजवळ जोरदार वार केला. गंभीर जखमी झालेल्या योगेशचा जागीच मृत्यू झाला. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखी एका तरुणावरही चाकूने वार करण्यात आला असून तो जखमी अवस्थेत उपचार घेत आहे. जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर योगेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी योगेशचा भाऊ महेश विलास धाकतोडे वय वर्ष 29 राहणार हिंजवडी यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तातडीची कारवाई करत अमोल वाघ याला अटक केली आहे. प्राथमिक तपासात जुन्या वादातूनच ही घटना घडल्याचं स्पष्ट होत आहे. क्षुल्लक भांडण थेट हत्येपर्यंत कशी जात आहेत हा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. कॉलेजला निघालेल्या एका तरुणीला फिरायला जायचे म्हणून बळजबरीने कारमध्ये बसवण्यात आले. यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन थेट खेड तालुक्यात आळंदीला आणून तिच्यासोबत बळजबरीने लग्न केल्याची घटना घडली आहे. तरुणीच्या नातेवाईकांनीच हा प्रकार केला. या प्रकरणी नातेवाईकांविरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड जवळील एका गावातील 19 वर्षीय तरुणी ही दररोज महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेवराई येथे जाते. 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाण्यासाठी बस स्थानकावर उभी असताना तिचे नातेवाईक असलेले आरोपी महेश राजेंद्र काकडे आणि सोनू राजेंद्र काकडे यांच्यासह 2 महिला राहणार सारंगपूर तालुका अंबड कारने त्या ठिकाणी आले. आरोपींनी तरुणीला फिरायला जायचे आहे, आमच्यासोबत चल असे सांगितले. मात्र मला कॉलेजला जायचे आहे, मला यायचे नाही असे सांगत तरुणीने स्पष्टपणे नकार दिला. तरीही आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने कारमध्ये बसवले. तरुणीला कारमध्ये बसवल्यानंतर आरोपींनी तिला थेट आळंदी येथे आणले. या ठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध आरोपी महेश काकडे याच्याशी बळजबरीने तिचे लग्न लावण्यात आले. या प्रकारानंतर पीडित तरुणीने गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आळंदीमध्ये होणाऱ्या अशा विवाहांचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. आळंदी येथील एका नागरी सहकारी पतसंस्थेत बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 24 नोव्हेंबर 2025 पूर्वी चावडी चौक आळंदी येथे घडली. या प्रकरणी 58 वर्षीय व्यक्तीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका आरोपीची पतसंस्थेचा व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली होती. त्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर करून इतर आरोपींशी संगनमत केले. आरोपींनी बनावट सोने तारण कर्ज प्रकरणे तयार करून 11,13,13,380 रुपयांचा अपहार केला. तसेच खोटे अहवाल देऊन पतसंस्थेचा विश्वासघात केला. आळंदी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील 8 जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 46 उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत. ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादीने 8ही जागांवर उमेदवार रिंगणात उभे केले आहेत, तर शिंदे शिवसेनेकडून 5 व भारतीय जनता पक्षाने 7 उमेदवार रिंगणात उभे आहेत. सर्वच पक्षांचे मिळून 28 उमेदवार असून तब्बल 18 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मनधरणी वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांकडून सुरू आहे. खेड पंचायत समितीच्या 16 जागांसाठी तब्बल 98 उमेदवारांनी 160 नामनिर्देशन दाखल केलेले आहेत. 4 पक्षांचे 58 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर जवळपास 40 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 23 जानेवारीला काळूज गणातून मच्छिंद्र उमाप यांनी तर 24 जानेवारीला आळंदी ग्रामीण गणातून विरकर अमोल या दोघांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिली.
उमेदवारी अर्ज माघारीसाठी आता केवळ मंगळवार दिनांक 27 जानेवारी हा अखेरचा एकच दिवस शिल्लक राहिला असून जिल्हा परिषद गटातून 18 तर पंचायत समिती गणातून 38 अपक्ष उमेदवारापैकी निवडणूक रिंगणातून किती उमेदवार माघार घेणार हे येत्या मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर गणनिहाय अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. येत्या मंगळवारी 27 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद गटातील आणि पंचायत समितीच्या गणातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद गटासह पंचायत समितीच्या गणाच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक यंत्रणेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. तालुक्यातील एकूण 337 मतदान केंद्रावरील मतदानासाठी नेमण्यात येणाऱ्या जवळपास 1800 केंद्राध्यक्षासह कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण महात्मा गांधी विद्यालयाच्या बाफळा रंगमंदिरात पार पडले. या प्रशिक्षणाला निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत बेडसे यांनी मतदान साहित्य आणि मतदान केंद्रावरील घ्यावयाची काळजी आणि दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. ईव्हीएम मशीनवर मतदान सुरू करण्यापूर्वी मॉफपोल, सिलिंग आणि मतदान झाल्यानंतर सिलिंग आदीबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली. वेताळे परिसरातील साबुर्ड येथे विठ्ठल किसन गोपाळे यांच्या पाळीव कुत्र्यावर रात्री 2 वाजता बिबट्याने हल्ला करून ठार केले. पशुधनावर वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने दक्षता घ्यावी व तातडीने पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी करत आहेत. आळंदी नगर परिषदेच्या वतीने परिसरातील तरकारी व भाजीपाला उत्पादक शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आलाय. वडगाव रोड येथील गोशाळा शेजारील पार्किंगच्या जागेत दररोज दुपारी 12 ते 3 या वेळेत भाजीपाला विक्रीस परवानगी देण्याचा ठराव एकमुखी मंजूर करण्यात आला. हा ठराव काल आळंदी नगर परिषदेत विशेष बैठकीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक नगरसेविकांच्या एकजुटीने मंजूर करण्यात आला. शहरातील वाहतूक कोंडी, रस्त्यावरील अतिक्रमण व शेतकऱ्यांना जागेअभावी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन गोशाळा शेजारील पार्किंगची जागा निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने विक्री होणार असून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. आळंदीतील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये मूल्य शिक्षण व संस्कार रुजवण्याच्या उद्देशाने ओळख श्री ज्ञानेश्वरीची या अभिनव उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला राज्यभरातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजगुरुनगर लगतच्या चांडोली येथे शनिवार दिनांक 24 जानेवारीपासून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे. राजगुरुनगर नगर परिषदेच्या स्थायी नियोजन समिती आदी समित्यांच्या निवडी करण्यात आल्या असल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गरकळे यांनी दिली. जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाने विशेष सभा राजगुरुनगर नगर परिषदेत शुक्रवारी दिनांक 23 झाली. राजगुरुनगर नगर परिषदेत शिवसेना अध्यक्षपदासह 13 सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 आणि भारतीय जनता पार्टीचे 4 सदस्य आहेत. राजगुरुनगर नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक झाली. यामध्ये स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ हे आहेत. यावेळी पाणी पुरवठा व जलनिस्तारण समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष मनोहर सांडबोर, महिला व बालकल्याण सभापतीपदी सुनंदा थिगडे, अर्थ व सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी संभाजी थिगडे, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापतीपदी सुप्रिया पिंगळे, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी श्वेता ढोले यांच्या एकमताने निवडी करण्यात आल्या. या सभेत भोपाळबुवा महाराज विकास समिती, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू विकास समिती स्थापन करण्यात आल्या. हुतात्मा राजगुरू विकास समिती स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे वैभव घुमटकर, मित्रसेन डोंगरे, अनिरुद्ध सांडबोर, स्नेहल राक्षे, सागर सातकर, सुप्रिया घुमटकर या नगरसेवकांनी सभात्याग केल्याने समिती सदस्य निवड झाली नाही, तर भोपाळबुवा महाराज विकास समितीमध्ये नगरसेवकांची निवड झाली आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी पटकावले कांस्य पदक. गुढीवाडा, आंध्र प्रदेश येथे 18 ते 23 जानेवारी दरम्यान झालेल्या शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाने 14 वर्षाखालील मुलींच्या गटात तृतीय स्थान संपादिले. या संघात खेड तालुक्यातील वडगाव घेणंद गावची इशिका अण्णासाहेब बवले, ज्ञानेश्वरी विक्रम बवले, आराध्या योगेश दौंडेकर यांचा समावेश होता. महाराष्ट्र संघात वडगाव घेणंद गावची इशिका बवले, ज्ञानेश्वरी बवले, आराध्या दौंडकर यांची निवड झाली आहे. आळंद देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी डॉक्टर भावार्थ देखणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी आळंद देवस्थानच्या सर्व विश्वस्तांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान
साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन केल्याची माहिती व्याख्यानमाला समिती अध्यक्ष ॲडव्होकेट राजमाला बुट्टे पाटील यांनी दिली आहे. व्याख्यानमालेचे हे 23वे वर्ष आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर शनिवारी 24 जानेवारी रोजी देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याच्या तक्रारी पुणे लाईव्हच्या शेलगाव तालुका खेड येथील दर्शकांनी व्हिडिओ पाठवून केल्या आहेत. चाकण औद्योगिक भागात भामा फाटा मार्गे म्हाळुंगेकडे जाणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हच्या दर्शकांनी स्वतः चित्रीकरण करून पाठवले आहेत. भाम मार्गे म्हाळुंगे इंगळेला जाणारा हा रस्ता आहे. खूप खचला या ठिकाणी, पाणी वगैरे साचलेलं आहे. तर पुणे लाईव्हच्या माध्यमातून आपणास विनंती आहे की या रस्त्याचं काम करण्यात यावं. प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा 26 जानेवारीला देशभर पार पडणार आहे. दिल्लीच्या कर्तव्य पथावर पथसंचलनासाठी भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाकडून नेतृत्व करण्यासाठी खेड तालुक्यातील गणेश आत्माराम मोरे यांची निवड झाली आहे. गणेश मोरे यांचं संपूर्ण खेड तालुक्यातून अभिनंदन होत आहे. खेड तालुक्यातील साहिल कडलक यांची मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान युवा सेना प्रदेश अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 24 जानेवारी 2026 रोजी कांद्याची 6,500 क्विंटल आवक होऊन कांद्याला प्रतवारीनुसार 700 ते 1800 रुपये असा भाव मिळाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सुरू आहे. खेड तालुक्यात आरोप आणि प्रत्यारोपांचं वातावरण आहे. नुकतेच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीमधील प्रवेश, भामचंद्र खोऱ्यातील रिसॉर्ट, अमाप संपत्ती आदी विरोधकांच्या आरोपांवर बुट्टे पाटील यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना नेमकं काय सांगितलंय हे जाणून घेऊया. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः एखाद्या कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्याच्या गावात जाऊन प्रवेश घ्यायची खेड तालुक्यातली तुमच्या प्रवेशाची पहिलीच वेळ आहे. अगदी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडांवरती तुम्ही हा प्रवेश केलाय, काय नेमकी पार्श्वभूमी सगळ्यावरती काय सांगा? नमस्कार. पुणे लाईव्हच्या स्टुडिओमधून आज हा संवाद होतो आहे. मी आपल्या टीमला पहिले धन्यवाद देतो. जिल्हा परिषदची निवडणूक खरं तर 4 वर्ष घडली होती आणि ह्या 4 वर्षाच्या काळामध्ये अनेक विकास कामांच्या निमित्तानं जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मी अजितदादा पवारांना भेटलेलो आहे. विशेष करून लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत मी महायुतीच्या उमेदवाराचं काम केलं. त्यावेळेला अनेक वेळा त्यांचा माझा संपर्क आला. माझे त्यांचे व्यक्तिगत संबंध कायम राहिले आणि मी यावेळी हा विचार केला की मी जे ग्रामीण विकासाचं काम करतो आहे ते अधिक ताकदीने करायचं असेल तर शेवटी मी ज्यावेळी होतो विरोधी पक्षात होतो, पण सभागृहाचं मला ज्ञान होतं. सभागृहामध्ये मी आक्रमक होतो आणि त्याच्यामुळं माझं कोणतंही काम अडलं नाही. पण ज्या वेळेला महिला रिझर्वेशन आलेलं आहे तर अशा वेळेला महिला ही सत्तेमध्ये जर गेली, अजितदादा पवारांची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये येणार आहे. 73 पदे 50पेक्षा अधिक सदस्य त्यांचे निवडून येणार आहेत. आणि मग त्यांनी मला वेगवेगळ्या माध्यमातून सूचना केली होती की शरद आपल्याबरोबर आला तर चांगलं होईल. कारण माझं जे ग्रामीण विकासातलं काम आहे, राज्यामध्ये फिरतो आहे, माझी पुस्तकं आलेली आहेत आणि मी अतिशय विधायक सूचना नेहमी केलेल्या आहेत आणि म्हणून त्यांची अपेक्षा होती की मी त्यांच्यावर यावं. आणि मी देखील हा विचार केला की आपण जिल्ह्याच्या मुख्य प्रवाहात आलं पाहिजे. अजितदादा हाच पुणे जिल्ह्याचा मुख्य प्रवाह आहे. विकास कामाला तेच गती देतात आणि म्हणून मी तो निर्णय त्या ठिकाणी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना विचारून घेतला. एक बघा, सगळ्यांचे प्रवेश पुण्या किंवा मुंबईत होतात. माझा प्रवेश हा माझ्या स्वतःच्या गावात झाला आणि अजितदादांनी इतक्या प्रचंड AV फॉर्म देण्याच्या घाईमध्ये देखील 3 तास वेळ माझ्या गावामध्ये माझ्या प्रवेशासाठी दिला. आणि मी त्यांच्या अगोदर प्रवेशाच्या पूर्वी माझ्या गटातले सगळे प्रमुख 50 कार्यकर्त्यांना घेऊन अजितदादांशी चर्चा केली, दिलीप अण्णांशी चर्चा केली आणि मला राज्य पातळीवरून विकास कामं मोठी हवी आहेत. माझे स्टेटचे रस्ते मला करून हवे आहेत, PWचे रस्ते करून हवे आहेत, माझे काही प्रकल्प आहेत. विकास कामांचीच फक्त मी मागणी केली. माझा व्यक्तिगत काही स्वार्थ नाही, कुठलं पद मागितलेलं नाही. आणि म्हणून राज्याच्या लेवलची विकासाची कामं जी मला करता येत नाही जिल्ह्यातून, ती करून घेण्यासाठी मी हा प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे. आता पाईट आंबेठण गट जो आहे तुमचा, हा आता खेड तालुक्यातला सगळ्यात हाय व्होल्टेज अशा पद्धतीचा गट झालेला आहे. कारण इथं स्वतः आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या बहीण तिथून तुम्हाला तुमच्यासमोर लढत देणार आहेत. कोण तिथून तुम्हाला सगळ्यात तुल्यबळ उमेदवार वाटतो आता जे समोर जे तुमच्या उमेदवार दिसते त्याच्यातले? नाही, आता खरं तर माझा मतदारसंघ कायमच अग्रभागी राहतो. कारण गेली मी 3 टर्म त्या ठिकाणी वाढत्या मताधिक्याने निवडून आलो. 2002 ते 7, 7 ते 12
12 ते 17 बिनविरोध निवडणूक मी तिथं घडून आणली महाराष्ट्रात पहिली, आणि तिसऱ्यांदा मी 4,500च्या लीड निवडून आलो. आणि त्यामुळे साहजिकच माझं नेतृत्व तिथं प्रस्थापित झाले, लोकांनी स्वीकारले, आणि मी खूप वेगवेगळी विकास कामं खेचून आणतो. आणि बऱ्याच वेळा तालुक्याच्या आमदारांपेक्षा माझी यादी मोठी असते, आणि त्यामुळे त्या आमदारांना सहन होत नाही की बाबा एक झेडपीचा सदस्य माझ्यापेक्षा जास्त कसं काम करतो. म्हणून मला दरवेळी टार्गेट केलं, तर यावेळी टार्गेट केलं गेलेलं आहे. आणि हे टार्गेट करत असताना खरं तर व्यक्तिगत मी कोणावर आरोप करणार नाही, परंतु विद्यमान आमदारांना त्यांच्या बहिणीला उभं करण्यासाठी त्यांचा कुरळी मतदारसंघ होता, परंतु जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात ती उमेदवारी दिली. कारण माझी अपेक्षा होती की तुम्ही एखादा शिवसेनेचा कार्यकर्ता मोठा करा, एखाद्या माता भगिनीला तिकीट द्या, आणि तुम्हाला जर मला पाडायचंच होतं किंवा थांबायचं होतं तर तुम्ही वर्षभरामध्ये प्रचंड विकास कामं माझ्या मतदारसंघात करायला पाहिजे होती. ते म्हणतात की मला इतकं 14,000चं लीड त्या मतदारसंघात मिळाले. मग जर तुम्हाला 14,000चं लीड मिळालं तर मग मतदारसंघातला कार्यकर्ता का तयार झाला नाही, का एखादी माता भगिनी पुढे आली नाही, तुम्हाला बाहेरून का उमेदवार आणावा लागला? याचं कारण असे, त्यावेळीचं मतदान झालं ते वाऱ्यावरचं मतदान होतं, आणि त्यावेळेच्या मतदानामध्ये अतुलभाऊ देशमुख यांचाही प्रभाव माझ्या मतदारसंघात पश्चिम पट्ट्यात आहे, त्यांचं मतदान होतं. सुरेशभाऊ गोरे आमदार असताना त्यांनी काही कार्यकर्त्यांची फळी तयार केलेली आहे, त्या फळीचं त्या ठिकाणी मतदान होतं. काही नकारात्मक मतदान होतं ते त्यांना आपोआप मिळालं, आणि म्हणून त्यांना लीड मिळालं आहे. ते त्यांचं स्वतःचं मत नाही आहे, ते स्वतःची त्यांची वोट बँक नाही आहे, हे त्यांना आता 5 तारखेला मतदान झाल्यानंतर लक्षात येईल. आणि म्हणून त्यांना आमच्याकडे कार्यकर्ता तयार करता आला नाही, त्यांनी बाहेरून आमच्याकडे अतिक्रमण करून स्वतःच्या बहिणीला उमेदवारी दिलेली आहे. आणि त्यामुळे लोकांना ती आवडलेली नाही, कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याला ती आवडलेली नाही. कारण तुम्ही जर आमदार तालुक्याचे आहात, सार्वभौम आहात, तर तुम्हाला जिल्हा परिषद कशाला पाहिजे, तुम्हाला मार्केट कमिटी कशाला पाहिजे? तुम्ही जर तालुक्याचे प्रमुख आहात तर मग उद्या तुम्ही ग्रामपंचायती पण मागाल. आणि म्हणून आता त्यांची बहीण माझ्याकडे उभी, आणि लोकांना वाटतं अटीतटीची निवडणूक आहे, अजिबात अटीतटीची नाही. त्यांची कुठलीही वोट बँक त्या ठिकाणी नाही. या उलट अजून काही उमेदवार माझ्याकडे इच्छुक आहेत, त्याच्यामध्ये निशाताई राहुल गोरे या सुरेशभाऊ गोरे यांच्या कुटुंबातल्या महिला आहेत, तर त्या इच्छुक आहेत. तर मी काही त्यांची बाजू घेईल किंवा यांच्या विरोधात बोलतो असं नाही. वस्तुस्थिती ही ग्रासरूटला माझ्या भागातल्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की सुरेशभाऊंना मानणारा वर्ग माझ्या मतदारसंघात आहे. विशेष करून त्यांच्या समाजाचं 1,500-2,000 माझ्या मतदारसंघात आहे. अतुलभाऊंना मानणारं 3-4 हजार मतदान त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात आहे. त्यामुळे राहुल गोरेंच्या पत्नी ज्या आहेत त्यांची तयारी 5,000च्या पुढे सुरू होते, यांची तयारी अजून बे आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं माझी लढत त्या ठिकाणी निशाताई राहुल गोरे आणि माझी मिसेस सुनीता शरद बुट्टे पाटील यांच्यामध्ये होईल. जे हे 100% 3 नंबरला राहतील. आज त्यांनी किती पैसे वाटू देत, किती आरोप करू देत, किती ट्रीप काढू देत, कितीही राळ उठू देत, काही फरक पडणार नाही. त्यांना मतदान करावं अशी भावनाच लोकांमध्ये नाही आहे. ज्यावेळी जनभावनाच नसते त्यावेळी तुम्ही काहीही केलं तरी ती जनभावना कधी बदलत नाही, आणि त्यामुळं त्यांच्या बाजूने जनभावना नाही. त्यामुळं गोरे आणि आमची लढाई त्या ठिकाणी होईल, अशा पद्धतीचं सध्याचं चित्र आहे. आता तुम्ही जो उल्लेख केला की त्यांनी पैशाचं तिथं खूप राळ उडवून दिलेली आहे, या निवडणुकीमध्ये तुमच्या ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पैसा हा एक फॅक्टर तिथं दिसून येतोय की तिथं तुम्ही समोरच्यांवरती आरोप करताय की तो पैशावाला उमेदवार आहे, आणि त्यांनी तुमच्यावर आरोप केले की तुम्ही दुचाकीवरती होते आणि तुमच्याकडे आता मोठी संपत्ती आली आणि तुम्ही 4 चाकीशिवाय फिरत नाही. काय याच्यावरती काय उत्तर द्याल तुम्ही? एक बघा, मी ज्या 3 निवडणुका जिंकलेलो आहे त्या 3ही निवडणुकीमध्ये माझ्याकडे धनशक्ती असं कोणीच मानलेलं नाही. मी विकास कामाच्या जोरावर निवडून येणारा कार्यकर्ता आहे, आणि डेव्हलपमेंटचं माझं राजकारण आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघात तुम्ही सर्वे केला तर लोक एकच सांगतील, शरद भाऊंनी आमची कामं केली, ते आमच्या संपर्कात आहेत, तळागाळात आहेत, सामान्य माणसाचा आधार आहेत, म्हणून लोक मला मतदान करतात. आता या उलट हे जे बाहेरून उमेदवार आलेत ते पैशाच्या जोरावर आलेत हे सगळ्यांना माहिती आहे. किंबहुना त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की मी आत्तापर्यंत 2 कोटी रुपयाची कामं स्वखर्चाने केली, आणि मग तुम्ही मला संधी दिली तर मी किती कोटी खर्च करेल. ते सांगतात एका महिलेला ट्रिपला खर्च करायला मी 12,000 खर्च केले, तुम्ही मतदान केलंच पाहिजे. म्हणजे आज कोट्यवधी रुपये त्यांनी ट्रिपवर खर्च केलेत. त्यांचंही ॲफिडेव्हिट आलेलं आहे, माझंही ॲफिडेव्हिट आलेलं आहे. आता ते माझ्यावर विद्यमान आमदार आरोप करतात की म्हणजे 2000 साली यांच्याकडं फक्त मोटरसायकल होती, आज यांच्या घरातल्या प्रत्येक माणसाकडे त्या ठिकाणी 4 व्हीलर आहे. अहो मग आता तुमची मुलं, तुमची बायको काय हातगाडीवर हिंडतात का? सगळेच 4 व्हीलर हिंडतात ना. तुम्ही कसे एकदम लहान मुलासारखे आरोप करताय? आणि तुम्ही म्हणते चिंबळी उद्योग नगरी आहे, आणि मग वराळे काय दुष्काळ नगरी आहे का? वराळे गावामध्ये मी सदस्य होण्याच्या वेळेला 2 लाख रुपये एकर जागा होती, आज 20 लाख रुपये गुंठा आहे. माझ्या गावामध्ये त्या ठिकाणी इतकं एमआयडीसीवर महत्त्व आले, उद्योग वाढले आहेत, आमचे व्यवसाय वाढलेले आहेत, त्याच्यातून आम्ही प्रगती केलेली आहे. आमचं स्वतःचं बागायत क्षेत्र आहे, आम्ही स्वतः आमची जमीन टिकवलेली आहे, काही जमीन आमची एमआयडीसीत गेली, त्याच्यामधून आम्हाला काही प्लॉट मिळाले. आम्ही आमची डेव्हलपमेंट आमच्या सगळ्या बंधूंनी उद्योग व्यवसायातून केलेली आहे, आणि आमचे सगळे इन्कम टॅक्स, आमच्या सगळ्या फाईल क्लिअर आहे, आमच्या कुठलाही आरोप नाही, आमची कुठली चौकशी नाही. या उलट तुम्ही इन्कम टॅक्सला फसवलं
म्हणून माजी आमदार दिलीप मोहिते पाटील हायकोर्टमध्ये गेलेत आणि आता त्या ठिकाणी समोरचे सगळे पुरावे तपासणीचं काम चाललंय. तुमचे आमदारकी तिथं अडचणीमध्ये आहे. जे याचिका करते शांतारामजी देशमुख ते मला एक दिवस सांगत होते की याने इन्कम टॅक्सला फसवलेला आहे. तसं आम्ही इन्कम टॅक्सला कुठं फसवलेलं नाही. आम्ही कागदोपत्री क्लिअर आहोत आणि त्यामुळं आम्ही शून्यातून जे उभं केलं ते आमच्या भागाची MIDC आली, प्रगती झाली, औद्योगिकरण झालं, नागरीकरण झालं. आमच्या अनेक त्या ठिकाणी व्यवसाय आहेत आणि माझ्या गावातली सगळी मुलं व्यवसाय करतात. या उलट माझ्यापेक्षा माझे सगळे कार्यकर्ते श्रीमंत आहेत. आज कुठल्याही कार्यकर्त्याने विचारलं की या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांच्या ते म्हणले यांच्याकडे 10-12 टीम कार्यकर्ते आहेत. शेकडो कार्यकर्त्यांची फळी माझ्याकडे आहे आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि दर निवडणुकीला माझे सगळे कार्यकर्ते मला मदत करतात, मला सहकार्य करतात, स्वतः प्रचार करतात आणि त्यामुळे त्यांनी जे आरोप केलेले आहेत पैशाचे वगैरे ते चुकीचे आहेत. या उलट तुम्ही आता चेक करा की आज दिवसाढवळ्या त्या ठिकाणी आदिवासी वस्तींमध्ये, दलित वस्त्यांमध्ये 1,000 रुपये आणि कार्ड वाटायचं काम सुरू आहे. साड्या त्यांच्या वाटून झालेल्या आहेत. त्या ठिकाणी लोकांना, कार्यकर्त्यांना पाकिटं देण्याचं काम सुरू आहे. कार्यकर्त्याला देणार पाकिट छोटं आणि कार्यकर्त्याचं नाव खराब करणार. आज भामाखोरे विकत घेणार अशी त्यांची भाषा आहे. त्यांच्या खाजगीमध्ये काय बघा, त्यांची कुठं प्रचाराची यंत्रणा आहे, कुठं सभा होत आहेत, कुठं लोकांचा प्रतिसाद आहे, काही नाही. फक्त पैशाचं वाटप सुरू आहे, वस्तूंचं वाटप सुरू आहे आणि पैशाच्या माध्यमातून भामाखोरे विकत घेण्याचा प्रयत्न आहे. पण भामाखोरे आजवर पैशावर कधी विकलं गेलं नाही. भामाखोऱ्यातली जनता स्वाभिमानी आहे. भामाखोऱ्यातल्या जनतेला आपला माणूस कोण, बाहेरचा कोणी कळतं. त्यामुळे त्यांनी कितीही पैसे वाटले तरी त्या ठिकाणी भामाखोऱ्यातली जनता कदापि फसणार नाही. हा जो सगळा भामाखोरे परिसर आहे, या परिसरामध्ये तुम्ही मागचे 20 वर्ष जवळपास तुम्ही तिथलं प्रतिनिधित्व करताय. आता इथून आतापर्यंतची तुम्ही केलेली विकास कामं आहेतच लोकांच्या समोर बऱ्यापैकी. इथून पुढचं तुमचं त्या भागातलं विकासाचं मॉडेल नेमकं कसं असेल? हे बघा, ते आज प्रश्न उपस्थित करतात की बाबा शरद बुट्टे पाटलांनी त्यांची जर परवाची इंटरव्ह्यू पाहिली ते हास्यास्पद होती. 20 मिनिटं माझ्यावर बोलले. खरं तर त्यांनी पंचायत समिती मी ताब्यात घेतलं, माझं व्हिजन काय असेल, जिल्हा परिषद सदस्य आल्यावर माझं व्हिजन काय असेल, तालुक्याला मी कुठल्या दिशेने घेऊन जाईन असं तालुक्याच्या आमदारांनी बोलायला पाहिजे. ते 20 मिनिटं माझ्यावर एकट्यावर टीका करत होते. हरकत नाही, त्यांना नकारात्मक राजकारण करायची सवय लागली. त्यांना अजून कळायला तर नाही की आपण आमदार आहोत. त्यांना असं वाटतं की अजून आपल्याला पदावर जायचं आहे. त्यामुळे त्यांच्यात तो बदल झालेला नाही. परंतु त्यांनी जे वेगवेगळे आरोप केलेले आहेत, यांनी कामं केली नाही. त्यांचा इंटरव्ह्यू तुम्ही बारकाईने चेक करा. ते एका बाजूला म्हणले शरद बुट्टे पाटलांनी कामच नाही केली, दुसऱ्या बाजूला काय म्हणले, यांनी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची लेटर पॅड वापरून सगळा निधी त्याच्या झेडपी गटात नेला. बाबा एक काहीतरी बोल ना. एका बाजूला म्हणतोय पैसे तू आणले नाही, काम नाही केले, एका बाजूला म्हणतो सगळा पैसा यांनीच नेला. तुम्ही तारतम्य पाहिजे. जो परिपक्व लोकप्रतिनिधी असतो त्यांनी व्यवस्थित मुद्दे मांडले पाहिजेत. त्यांना ते मांडता येत नाही. ते चिडतात एकदम आणि चिडलेल्या नादामध्ये काही आरोप करतात आणि त्याच्यामुळं विकासाचं जे मॉडेल आम्ही उभं केलेलं आहे, तुम्हाला मी सांगतो, स्मार्ट सुंदर गाव या अभियानामध्ये खेड तालुक्यातल्या 6 गावांना पुरस्कार आत्तापर्यंत मिळाले. 7 जिल्हा परिषद गटामध्ये. त्यातली एकट्या माझ्या गटातली 3 गावं आहेत. मग त्याच्यामध्ये वराळे असेल, सावरदरी असेल, आंबेडाणा असेल आणि 4था आता तपासणीला आहे भांबोली. हे जे आमदार आहेत ते पण झेडपी सदस्य होते. त्यांनी सांगावं तुमच्या गटामध्ये एकतरी स्मार्ट व्हिलेज झालं का? नाही झालं. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये माझं गाव वराळे गाव जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचं आलं. शरद आदर्श कृषी ग्राम माझ्या मतदारसंघाच्या सगळ्यात जास्त झालेत. सगळ्या विकास योजनांमध्ये माझा मतदारसंघ आघाडीवर आहे. भामा नदीवर सगळे बंधारे जलसंपदाचे, पण मी 2 बंधारे केले. बंधाऱ्याचा पूल देखील एक झेडपी सदस्य करू शकला. 12 कोटीचा PMRD तुम्ही रस्ता केला. कुंडेश्वर हे वनपर्यटनाचं एक मॉडेल, आज त्याची कॉपी दुसरे लोक करतायत. वांद्रा जे पर्यटन स्थळ केलं ते वांद्रा यांनी आरोप केलेत, पण वांद्रा पर्यटन स्थळामध्ये काहीही चुकीचं केलं नाही. तिथं कुठलं अतिक्रमण नाही, चुकीच्या ठिकाणी काही केलं नाही. एकच जॉब त्या ठिकाणी झाला आणि सांडव्यामध्ये आपण पायऱ्या बांधल्यात. आणि या मॉडेलचं स्वीकार हा पालकमंत्र्यांनी, कलेक्टरनी कौतुक करून राज्य आता ते मॉडेल स्वीकारते. मग हेच आमचं विकासाचं मॉडेल आहे. माझी ग्रामपंचायत कार्यालय, माझ्या प्राथमिक शाळा, माझ्या अंगणवाड्या आणि मी केलेली विकास कामं, आंबेडांच्या क्रीडांगणावर काम केलं, उत्पन्न चालू झालं. मी त्या ठिकाणी जी कामं केलेली आहेत ती उत्पादित स्वरूपाची आहेत, दरोडे उत्पन्न वाढवणारी आहेत, रोजगार निर्माण करणारी आहेत. आणि त्यामुळं माझं जे विकासाचं मॉडेल आहे ते माझा अहवाल दिलेला ना हातात. मी अहवाल प्रसिद्ध केला आहे. आमदारांनी केला का आतापर्यंत 1 वर्ष त्यांचा अहवाल प्रसिद्ध? ते 5 वर्ष झेडपी सदस्य होते, केलं का कधी अहवाल प्रसिद्ध? कामच नाही केली तर कसा अहवाल प्रसिद्ध करतील ते? आता परवा इंटरव्ह्यूमध्ये म्हणले की वाकी खुर्द गाव माझं त्यांच्या मतदारसंघात गेले, तिथे मी कामं केली. जरा या बरं सांगा बरं, वाकी खुर्दमध्ये तुम्ही काय काम केलं 5 वर्षात? काही काम केलं नाही वाकी खुर्दमध्ये. मी मतं मागायच्या अगोदर त्या ठिकाणी 70-80 लाख रुपयाची कामं केलेली आहेत. यांचं वाकी बुद्रुक त्यांच्या मतदारसंघात होतं, पिंपरी बुद्रुक माझ्या मतदारसंघात होतं. पिंपरी बुद्रुकमध्ये माझी कामं 6 ते 7 कोटीची आहे आणि त्यांनी सांगावं शेजारच्या वाकी बुद्रुकमध्ये त्यांची कामं किती आहे? लाखांमध्ये आहेत, माझी कोटीमध्ये. एवढा मोठा फरक आहे. त्यामुळे ते त्यांच्या कामाचा अहवाल छापू शकत नाही. त्यांना फक्त माझ्यावर खोटेनाटे आरोप करायचे आहेत. त्यांनी कधीही या ठिकाणी समोरासमोर यावं आणि त्यांची विकास कामं झेडपी सदस्य म्हणून केलेली मांडावी किंवा आता आमदार म्हणून केलेली मांडावीत. मी तर काल म्हणलेलं आहे, माझ्याबरोबर जयसिंग दरेकर उमेदवार आहेत.
पाईट गाव, एकच गाव तुम्हाला सांगतो की पाईट गावामध्ये जयसिंग दरेकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष, त्यांनी दिलीप अण्णांच्या माध्यमातून जेवढी कामं केली त्याच्या तुलनेनं बाबाजी काळेंना तेवढी कामं करता आली नाहीत आमदार म्हणून. त्यांनी आरसा दाखवा समोर की तुम्ही केली पाईटची कामं, आणि आमचा युवक अध्यक्ष दाखल किती कामं केली, आणि माझ्या कामांची यादी दाखवतो तुमची किती आहे माझी किती आहे. DPCमध्ये मला मीडियाला सांगायचं आहे, DPCचा मी तक्ता आता जाहीर करतो आहे. DPCमध्ये आपला एकमेव तालुका असा आहे 3054 ग्रामीण रस्त्याचं हेड आहे, एकही रुपया खेड तालुक्याला मिळाला नाही. 5054 इतर जिल्हा मार्गाचं हेड एकही रुपया खेड तालुक्याला मिळाला नाही. जनसुविधा अंतर्गत वाड्या वस्त्यांचे रस्ते एकही रुपया खेड तालुक्याला मिळाला नाही. नागरी सुविधांसाठी अनुदान मोठ्या ग्रामपंचायतला एकही रुपया खेड तालुक्याला मिळाला नाही. आणि बाकीचे सगळे आमदार हे 35 कोटी 40 कोटी 60 कोटीवर आहेत, आणि खेड तालुक्याला भोपळा मिळालेला आहे. बांधकाम खात्यामध्ये चार्ट चेक करा, आणि हे म्हणतात मी पैसे आणले. अहो तो सगळा तुमचा भोपळा दिसतोय, सगळा चार्ट तुमचा कोरा आहे, आणि तुम्हाला हे माहीत सुद्धा नाही, हेड सुद्धा माहीत नाही, तुम्हाला योजना सुद्धा माहीत नाही. आणि आम्ही एखादा वनपर्यटनाचा प्रस्ताव नेला, आम्ही काय महावितरणचा प्रस्ताव नेला, आणि तिथे यादी अधिकाऱ्याकडे घेतात आणि त्याचं व्हॉट्सअपला डिझाईन बनवतात. असं हे ग्रामपंचायत सदस्यासारखं किंवा एखाद्या छोट्या कार्यकर्त्यासारखं आमदारांनी काम करणं योग्य नाही. तुम्ही तालुक्याचे प्रमुख आहात, मोठे प्रोजेक्ट आणा, चांगले प्रकल्प आणा, तालुक्याला व्हिजन द्या, शहरांचं काम करा, ग्रामीण भागाचं काम करा. पण दुर्दैवानं तुम्ही फक्त आज टीका करताय. तुमच्याकडून जनतेच्या ह्या अपेक्षा नाही, जनतेच्या अपेक्षा एक चांगलं खेड तालुका विकासाच्या प्रक्रियेत पुढे न्यायचं व्हिजन तुम्ही मांडलं पाहिजे. ते व्हिजन त्यांनी मांडण्याची आवश्यकता आहे. त्यांनीच विद्यमान आमदारांनीच तुमच्यावरती असा एक आरोप केलेला आहे की भामचंद्र डोंगर परिसरात तुमचं रिसॉर्ट आहे, वांद्री परिसरामध्ये तुम्ही बेकायदेशीर बांधकाम केली, त्याचे पुरावे सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. हास्यास्पद अतिशय आरोप ते करताय. त्यांना एकतर कळलं पाहिजे की भामचंद्र डोंगर कुठं आहे, भामचंद्र डोंगराच्या बाजूला कोणती गावं आहे, शिवेगाव कुठं आहे, त्यातलं अंतर किती आहे. भामचंद्र डोंगर हा संरक्षित करण्यात आलेला आहे. मेजॉरिटी भागाला त्याला संरक्षण भिंत करण्यात आलेली आहे. मी झेडपीचा सदस्य नसताना फॉरेस्टच्या मदतीने एक छोटी पाईपलाईन नेऊन फक्त प्यायला पाणी नव्हतं आम्ही नेलं, आणि आता पायथ्याशी आमची सप्ताह समिती अनेक दानशूर डेव्हलपमेंट करतायत. तिथं पण या विद्यमान आमदारांनी अनेक घोषणा केली आणि 1 रुपया दिला नाही. मी मात्र त्या ठिकाणी भक्तनिवासला पैसे दिले, पाणी योजना केली, रस्ते त्या ठिकाणचे केले, सभागृहाला पैसे दिलेत, प्रकाश व्यवस्था केली. त्या भामचंद्र डोंगराच्या परिसरात कुठलंही कुणाचंही रिसॉर्ट नाही. माझी 1 गुंठा देखील जमीन भामचंद्र डोंगर परिसरामध्ये नाही. माझं ॲफिडेव्हिट आहे, ते ॲफिडेव्हिट त्यांनी नीट वाचावं. आमचा 412 स्क्वेअर फुटाची माझी एक खोली, अशा 12 जणांच्या मिळून जी आमच्या खोल्यांची इमारत आहे ती शिवे गावामध्ये आहे. शिवे गावामध्ये खाजगी जागेमध्ये आम्ही सगळे शेतकऱ्यांची मुलं आहोत. दर महिन्याला आम्ही 50 रुपये कॉन्ट्रीब्युशन करतो, आणि त्या कॉन्ट्रीब्युशनच्या माध्यमातून आम्ही एक सेंद्रिय शेतीचं मॉडेल किंवा एक ट्रेनिंग देणारं शेतकऱ्यांसाठी सेंटर करतो आहे. त्याच्यामध्ये 12 जणांच्या रूम आहेत. त्याच्यामध्ये फक्त 412 स्क्वेअर फुटची माझी रूम आहे. त्याचा मी टॅक्स भरलेला आहे, माझ्या ॲफिडेव्हिटला ते जोडलेलं आहे. आणि तिथं आज सेंद्रिय पद्धतीनं वेगवेगळ्या फळबाग त्या ठिकाणी केले. आता पपईचं उत्पादन घेतलं जातं, आणि आमचं त्याच्यामध्ये एक ट्रेनिंग सेंटर डेव्हलप करण्याचं आहे. त्याचा ते फोटो दाखवतात, एका इमारतीचा फोटो दाखवतात खोल्यांचा, म्हणतात बघा हे आलिशान हॉटेल. लोकांना दिसतंय ना. आणि तिथं माझे अनेक मिटिंग होतात, शेतकरी येतात, कार्यकर्ते येतात, सगळ्यांना ते माहिती आहे, ते काही लपून केलेलं नाही. आणि माझे 12 सहकारी त्या मतदारसंघातले वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे आहेत, एका राजकीय पक्षाचे नाही, वेगळ्या राजकीय पक्षाचे 12 समविचारी कार्यकर्ते येऊन केलेलं ते शेती केंद्र आहे. त्यामुळे त्यांना कळलं पाहिजे भामचंद्र डोंगराचा फरक काय, शिवे काय, आलिशान हॉटेल कशाला म्हणायचं, रिसॉर्ट कशाला म्हणायचं. माझ्या नावावर कुठंही रिसॉर्ट नाही, कुठंही हॉटेल नाही, कुठलंही परमिटचं बारचं लायसन नाही. तुमच्या नावावर काय आहे, तुमची कुठं हॉटेल आहे ते तुम्ही लोकांना सांगा. तुम्हाला ते सगळं तसं दिसतंय. त्यामुळं तो एकदम धादांत खोटा आरोप केला आहे, आणि लोक त्याच्यावर त्यांना हसले की तालुक्याच्या आमदारांना भामचंद्र डोंगर पण कळत नाही, शिवे पण कळत नाही, आणि एक छोटी इमारत पण कळत नाही, रिसॉर्ट पण कळत नाही. त्याच्यामुळे लोक त्यांच्यावरती सगळे हसलेले आहेत. बरं, आता तुमच्यावरती आणखी एक आरोप होतोय. तुम्ही आता नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. तुम्ही निवडणुकीच्या नंतर 15 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस सोडाल असा आरोप होतोय. खरंच तुम्ही 15 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार? एक बघा, त्यांनी स्वतः सांगावं की आपण किती पक्षात फिरलोय. पहिल्यापासूनचे सगळे पक्ष त्यांनी सांगावेत आपल्याला. आपण काँग्रेसमध्ये कसे होतो, राष्ट्रवादीमध्ये होतो, मग शिवसेनेमध्ये गेलो. आताही कधी कधी शिवसेनेच्या नेत्यांनी नाही ऐकले की म्हणतात मी आता पक्ष सोडतो खाजगीमध्ये, इथं काही सत्ताच नाही, कामच होत नाही. तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला माहीत नाही का? माझी कारकीर्द काढून बघा. 99ला राष्ट्रवादीची स्थापना झाली. 99 पासून 2014पर्यंत 15 वर्षे एकाच पक्षामध्ये मी प्रामाणिकपणे काम केलं. पुणे पदवीधर विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळं कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. मी त्यावेळी देखील नामदार अजितदादा पवारांना त्या ठिकाणी भेटून सांगितलं. अनिल बाबा राक्षे आणि शांतारामजी भोसले माझ्याबरोबर होते. दादांनी मी सगळे विषय समजून सांगितले की मला काही दिवस आता बाजूला जाऊ द्यात, आणि मी भारतीय जनता पार्टीत आलो. गिरीश बापट साहेबांचा प्रभाव माझ्या होता, त्यांचे माझे संबंध चांगले होते. ते म्हणले शरद माझ्याबरोबर ये. तिथं देखील मी 12 वर्ष गेलो, लगेच पळून आलो. एक निवडणूक संपली, अपयश आलं.
आज 12 वर्ष अखंडपणानं दिलेली जबाबदारी पूर्ण करत मी काम करत आलो. आत्ता काही मला इकडं ज्या टायमाला भाजपची सत्ता नव्हती त्यावेळी मी भाजपमध्ये गेलो. आत्ता काही अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री नाही आहेत तेव्हा मी सत्तेकडे चाललेलो आहे किंवा माझं काही कॉन्ट्रॅक्ट काढले म्हणून चाललो आहे. मी ग्रामीण विकासाचा डेव्हलपमेंटचा विचार करून माझे आणि अजितदादांचे संबंध हे ते जिल्हा बँकेला चेअरमन असल्यापासूनचे आहेत. विद्यार्थी दशेपासून ते मला ओळखतात आणि त्या विश्वासानं मला त्यांनी बरोबर घेतलं की जिल्हा परिषदेमध्ये तुला महत्त्वाचा रोल करायचा आहे, जिल्ह्यात डेव्हलपमेंटमध्ये तुला महत्त्वाचा रोल करायचा आहे आणि म्हणून मी आलो. त्यामुळे 15 दिवसात पक्ष सोडण्याचा विचार नाही. मी आता अजितदादांबरोबरच काम करणार आहे. काय मिळेल न मिळेल हा विश्वास त्याच्यामध्ये काही विचार नाही. मी त्यांच्यावर काम करेल आणि आता मी कुठं उभा आहे, माझी पत्नी उभी आहे, मी मोकळाच आहे. त्यामुळे मला काही पद मिळालं नाही मिळालं किंवा उद्या संघटनेची जबाबदारी मिळाली, राज्यपातळीवर मला जबाबदारी मिळू शकते आणि माझ्याकडे मेरिट आहे. हा निवडणूक एवढंच माझ्याकडे मेरिट नाही आहे. माझं वक्तृत्व चांगलं आहे, मी चांगल्या मीडियामध्ये काम करू शकतो, मी चांगलं लिहितो, माझी पुस्तकं आहेत, मी व्याख्याता आहे. त्यामुळे मला अनेक रोल करायला संधी आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भविष्यामध्ये चांगले रोल पक्ष संघटनेचे त्याचा फायदा तालुक्याच्या विकासाला करणं यासाठी मी काम करणार आहे. त्यामुळे पक्ष सोडण्याचा काही विषय नाही. वांद्र्याला आम्ही जे पर्यटन स्थळ केलं त्याच्यावर त्यांनी टीका केली. वास्तविक पाहता तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी तो प्रकल्प समजून घेतला पाहिजे, त्याचं कौतुक करायला पाहिजे. माझा काय रोल आहे का त्याच्यामध्ये असं समजून घ्यायला पाहिजे. वांद्र्याला पदरवाडीला जिल्हा परिषदेचा पाझर तलाव आहे, तो माझ्यापूर्वीच त्या ठिकाणी झालेला आहे दिलीप अण्णांच्या काळामध्ये. त्या पाझर तलावाच्या एकदा भेट दिल्यानंतर लक्षात आलं की त्याचा सांडवा छान आहे आणि लोणावळ्याला ज्याप्रमाणे भुशी डॅम आहे त्याप्रमाणे तिथं चांगलं पर्यटन स्थळ होऊ शकतं. मी छोटे पाटबंधारे विभागाकडनं प्रस्ताव नेला. ती सगळी जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. अधिकाऱ्यांनी तपासणी केली, व्हिजिट केली आणि आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांना विनंती केली. त्यांनी सांगितलं की आपण नाविन्यपूर्ण काही कामं करत असतो, आपण हा प्रयोग करूया आणि त्यांनी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला. त्याचं रीतसर टेंडर झालं आणि आमच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रीतसर त्याचं त्या ठिकाणी काम झालं. कुठेही अतिक्रमण नाही, कोणाच्या व्यक्तिगत फायद्यासाठी नाही आणि तिथं कुठेही माझी रिसॉर्टमध्ये पार्टनरशिप नाही. यांनी पहिले आरोप केले यांच्यावर पार्टनरशिप आहे, नंतर म्हणले नाही यांचं स्वतःचं रिसॉर्ट आहे, माझं रिसॉर्ट वगैरे काही नाही. तिथं पर्यटनाला मी आता माझ्या डोक्यात असं आहे की पाझर तलावामध्ये बोटिंग चालू करता येईल. नैनितालसारखा सुंदर परिसर आहे, उन्हाळ्यात देखील थंड हवा असते, पावसाळ्यामध्ये छान धुकं असतं, तिथं जंगल सफारी खूप चांगली आहे आणि म्हणून मी तिथं वेगवेगळे नामफलक लावणार आहे. तिथं वेगवेगळ्या हॉटेल व्यवसायाच्या संधी वाढल्यात. 13-14 लोकांनी हॉटेल सुरू केलीत, रोजगाराच्या संधी वाढल्यात. पुणेकर मुंबईकर यायला लागलेत, राज्यातून लोक तिथे यायला लागलेत. 75,000 लोकांनी त्या ठिकाणी 2 वर्षात व्हिजिट दिली. सगळ्यांनी या प्रकल्पाचं कौतुक केलं आहे आणि मग तिथं जे चांगले वैचारिक लोक येतील. तर ज्या वेळेला मी भिलारला गेलो त्यावेळेला बघितलं की पुस्तकांचं गाव हे विनोद तावडे साहेबांनी उभं केलं. पुस्तकांचं गाव मी उभं करू शकत नाही, मी छोटा कार्यकर्ता आहे, पण मी पुस्तकांचं घर करू शकतो आणि म्हणून तिथं आम्ही 11 गुंठे जागा सावंत नावांचे आमचे शेतकरी त्यांच्याकडनं आम्ही घेतली आणि त्या ठिकाणी आता कुठलंही बांधकाम नाही, रिसॉर्ट नाही, पत्र्याचं छोटे शेड मारले आणि आम्ही काही लोक मिळून त्या ठिकाणी पुस्तकांचं घर डेव्हलप करणार आहे की जे ज्यांना वाचायचं आहे, अभ्यास करायचा आहे ते लोक मुक्कामी राहतील आणि त्यांना सगळ्या प्रकारची पुस्तकं त्या ठिकाणी वाचायला मिळतील. कारण तिथं निसर्ग सुंदर आहे, निसर्गाचा वरदास्त त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या वातावरणामध्ये ते प्रति महाबळेश्वरच आहे, त्या ठिकाणी प्रति माथेरानच आहे आणि त्या वांद्र्याला रोजगाराच्या संधी मिळून द्यायला उलट आमदारांनी प्रोत्साहन द्यायला पाहिजे. उलट म्हटलं पाहिजे मी अजून काम करतो, आता आम्ही तिथं टॉयलेट करणार आहे, चेंजिंग रूम करणार आहे, पार्किंगची व्यवस्था करणार आहे. तर त्यांनी एखादं काम केलं तर त्यांनाही त्याचं श्रेय मिळेल. माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही एखाद्या प्रकल्पावरती मला विरोध शरद बुट्टे पाटला काय शिवाय द्यायचे ते द्या, तुम्हाला काय घाण बोलायचे ते बोला, तुम्ही ते करताच आहात, परंतु खेड तालुक्याचं नुकसान करू नका, खेड तालुक्याच्या प्रकल्पाला आड येऊ नका. खेड तालुका डेव्हलप होतो आहे तो तुमच्याकडनं होईल असं नाही. माझ्या आमदारांनी मोठ्या प्रमाणात दिलीप अण्णांनी कामं केली, त्यांनी डेव्हलपमेंट केली, तुम्ही मोठ्या प्रमाणात करा. सुरेश भाऊंनी काही कामं केली, स्वर्गीय नारायणरावजी पवार हरितक्रांतीजनक होते, त्यांनी सगळ्यात जास्त बंधारे केली, पाणी अडवलं. तुम्ही एखाद्या विषयात असं मोठं काम करून दाखवा ना आत्ताचे आमदार म्हणून की ज्याच्यामध्ये तुमचं नाव होईल. पूल आणि रस्त्यांच्या बाबतीमध्ये दिलीप अण्णांचं नाव घेतात, बंधाऱ्यांच्या कामामध्ये नारायणराव पवारांचं नाव घेतात, हायब्रिड अँडचा रस्ता सुरेश भाऊ गोरेंनी केला त्यांचं नाव घेतात. तुम्ही असं एखादं चांगलं काम करा तुमचं नाव होऊ देत ना. तुम्ही रोज याच्यावर टीका, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवर टीका करतात, कसं तुमचं नाव चांगल्या हस्ताक्षरात खेड तालुक्यात लिहिलं जाईल. त्यामुळे वांद्र्या प्रकल्पावरती टीका करण्यापेक्षा तुम्ही ते समजून घ्या आणि अजून तुम्ही माझ्यासारखे 4 प्रकल्प करून दाखवा. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 24 जानेवारी 2026 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते हे जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक ही समप्रमाणात झालेली आहे. परंतु मालाला थोडासा आज आहे उठाव, परंतु भाव मात्र जैसे ते तसेच आहेत. काही मालाचे थोडेफार वाढलेले आहेत. आज रोजी कोबी असेल, कोबी 8 ते 10 रुपये किलो आहे. फुलावर सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. वांगी सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे टोमॅटो असेल, टोमॅटो 10 ते 18 रुपये किलो आहे. कारली सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. गवारीचे भाव टिकून आहेत.
गवार 90 ते 110 रुपये किलो आहे. दुधी भोपळासुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 15 ते 20 रुपये किलो आहे. शेवग्याचे भाव टिकून आहेत. शेवगा 90 ते 100 रुपये किलो आहे. मिरचीचे भाव थोडे वाढलेले आहेत. काळी मिरची 70 ते 80 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे ज्वेलरी मिरची जी आहे ते 50 ते 60 रुपये किलो आहे. दोडकासुद्धा 55 ते 60 रुपये झालेला आहे. शिमला मिरचीचे भाव आता थोडे कमी झालेले आहेत. शिमला मिरची 30 ते 40 रुपये किलो झालेले आहे. श्रावणी घेवडा 30 ते 35 रुपये किलो आहे. वालवर 15 ते 20 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. राजम्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. राजमा 50 ते 60 रुपये किलो झालेला आहे. पावट्याचे भाव आहे तसेच टिकून आहे. पावटा 30 ते 35 रुपये किलो आहे. भेंडीचे भाव थोडे आज वाढलेले आहेत. भेंडी 35 ते 40 रुपये किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे गाजर असेल, गाजर 15 ते 20 रुपये किलो आहे. घोसाळीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. बीटसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. काकडीचे भाव थोडे टिकून आहेत. काकडी 30 ते 35 रुपये किलो आहे. तूर 50 ते 60 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. वाटाणा 20 ते 25 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर 6 ते 7 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापूसुद्धा 6 ते 7 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक 3 ते 4 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.